नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. ठीक आहे, ती झाली एक औपचारिक ओळख, पण आज आपण खरं तर नोट्सच्या पलीकडे जातोय. आपण एका कथेच्या अंतरंगात शिरणार आहोत. प्रतिभा पाणित यांची नवा पैलू ही कथा. ही फक्त अभ्यासक्रमाचा भाग नाहीये, ही एका प्रवासाची कहाणी आहे, निराशेच्या गर्तेतून एका भव्य सामाजिक संकल्पापर्यंत. बरोबर. आणि आज आपण फक्त कथानक नाही पाहणार, आपण त्यातील म्हणजे मानसिक आणि सामाजिक पदर समजून घेण्याचा प्रयत्न करू. मला वाटतं ही कथा 3 टप्प्यांमध्ये उलगडते. 3 टप्पे? हो. पहिला टप्पा आहे पूर्ण निराशेचा, दुसरा आशेच्या एका लहानशा ठिणगीचा, आणि तिसरा टप्पा म्हणजे त्या ठिणगीतून एक मोठा म्हणजे कृतीचा वणवा कसा पेटतो याचा. वाह, अप्रतिम. चला तर मग याच पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया. निराशा. लेखिका आपल्याला थेट घेऊन जातात एका बस स्टँडवर. आभाळ भरून आले. हे फक्त हवामान नाहीये, नाही का? अगदी. ते आजीच्या मनस्थितीचं प्रतीक आहे. 100%. ते भरलेलं आभाळ, कधीही कोसळणारा पाऊस, दवाखान्यात पोचायची घाई, हे सगळं म्हणजे तिच्या मनातलं वादळ आहे. हो. आणि मग ती तिच्या नातवाला दिगूला म्हणते, चल रे बाबा लवकर. पण लगेच स्वतःशीच पुटपुटते, तयाला सांगून काय उपयोग, एकू कुठे येते तयाला. या एका वाक्यात सगळं आलं. तिची हतबलता, तिचं दुःख आणि परिस्थितीचा स्वीकार सुद्धा. हो. आणि ही हतबलता फक्त तिच्यापुरती नाहीये. तो रिक्षावाल्याचा प्रसंग आठवला तरी अंगावर काटा येतो. बरोबर. तो दिगूच्या जवळून रिक्षा नेतो आणि ओरडतो, बहिरा आहे की काय? ते शब्द म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहेत. तो रिक्षावाला कदाचित वाईट हेतूने बोलला नसेल, त्याचा तो एक सहज प्रश्न होता. हो, सहजच असेल. पण त्या कुटुंबासाठी तो किती वेदनादायी आहे हे लेखिकेने अचूक टिपले. यातून आपल्याला कळतं की ही समस्या फक्त दिगूची नाहीये. नाही. तर समाजात वावरताना त्यांना रोज किती संघर्षाला सामोरं जावं लागतं. आणि या निराशेचा कळस कधी होतो? जेव्हा ती दवाखान्यापाशी पोहोचते आणि तिला कळतं की दवाखाना बंद आहे. म्हणजे सगळीकडून कोंडी, बाहेर पाऊस कोसळतोय, नातवाची समस्या, आणि ज्या आशेने ती शहरात आली होती तो दरवाजाच बंद झालाय. ती पूर्णपणे दिशाहीन म्हणजे दिंगमूड झाली आहे असं लेखिका म्हणतात. आणि अशा पूर्ण अंधारात मग एक प्रकाशाचा किरण येतो. हो, वत्सला. तिची एंट्री खूपच महत्वाची आहे. ती आजीची अवस्था पाहते, चौकशी करते आणि तिला घरी येण्याचा आग्रह करते. पण मला इथे तिने दिलेलं आश्वासन खूप महत्वाचं वाटतं. ती म्हणते, उद्या मी तुम्हाला जे काही दाखवीन ते पाहून हसत घरी जाल. खरंच हे खूप धाडसी विधान आहे, नाही का? हो ना. म्हणजे एका पूर्णपणे अनोळखी दुःखात बुडालेल्या स्त्रीला ती असं काहीतरी आश्वासन देते. हे फक्त एक सहानुभूतीचं वाक्य होतं की? मला वाटतं दोन्ही गोष्टी आहेत. सहानुभूती आहेच, पण ती एक व्यावसायिक आहे. तिला मूकबधिर मुलांच्या शाळेत शिकवण्याचा अनुभव आहे. अच्छा. त्यामुळे दिगूचं वय आणि आढीची हतबलता पाहून तिला कदाचित लगेच जाणवलं असेल की इथे मदतीला वाव आहे. तिचं आश्वासन पोकळ नाहीये. पण आजीसाठी ते अविश्वसनीय आहे. तिची प्रतिक्रिया पहा. बरोबर. ती म्हणते, गेली 5 वर्ष झालीत, हसणं विसरलो आम्ही. या एका वाक्यात त्या कुटुंबाचा 5 वर्षांचा वनवास दिसतोय. 5 वर्ष केवढा मोठा काळ आहे. पण तरीही वत्सलाच्या बोलण्यातल्या आत्मविश्वासामुळे आजी तिच्यासोबत जायला तयार होते. आणि इथून कथेचा दुसरा टप्पा सुरू होतो. आशेची ठिणगी. हो. घरी गेल्यावर त्यांच्या गप्पांमधून वत्सलाचं व्यक्तिमत्व उलगडतं. लेखिका लिहितात की ज्यांच्या वाट्याला बहिरेपणाचं, मुकेपणाचं दुःख आलंय त्यांच्यातील मूक कळा कोण उमलवणार. आणि हे काम वत्सलाने स्वीकारलंय. हो, हे तिचं काम नाहीये, ते तिचं जीवनाध्येय आहे. आणि हेच ती आजीला पटवून देण्याचा प्रयत्न करते. आणि ती एक खूप महत्वाची माहिती आजीला देते. ती सांगते की मुलांची पहिली 5 वर्ष भाषा शिकण्यासाठी खूप महत्वाची असतात. हो. योग्य वेळी श्रवणयंत्र मिळालं असतं तर दिगू आज बोलू शकला असता. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. याला बालविकास शास्त्रामध्ये क्रिटिकल पिरियड म्हणतात. संवेदनशील काळ. अगदी. या काळात मुलांचा मेंदू भाषेसाठी स्पंजसारखा असतो. तो आवाज, शब्द, वाक्यरचना सहज शोषून घेतो. एकदा ही वेळ निघून गेली की भाषा शिकणं अवघड होतं. अशक्य नाही, पण खूप अवघड. आणि हे ऐकून आजीला काय वाटलं असेल? तिला फक्त माहिती मिळत नाहीये, तर आपण कुठेतरी चुकलो या जाणीवेचा एक मोठा धक्का बसतोय. मनात पश्चाताप आणि आशा
दोन्ही भावना एकत्र येतात. आणि मग दुसऱ्या दिवशी वत्सला त्या आशेला एका मूर्तरूप देण्यासाठी त्यांना शाळेत घेऊन जाते. आणि इथून कथेचा तिसरा आणि सर्वात महत्वाचा टप्पा सुरू होतो, कृतीचा. शाळेतलं वर्णन वाचताना असं वाटतं की आजी एका वेगळ्याच जगात आलीये. हेडफोन लावलेली मुलं, हो, माईकमधून शिकवणाऱ्या बाई, तिच्यासाठी हे सगळं नवीन आहे. एक जादुई जग आहे. पण खरं तर ती जादू नाही, ते विज्ञान आहे. म्हणजे ते जे हेडफोन्स आहेत ते साधे नाहीत, ते हाय पॉवर हिअरिंग एड्स आहेत. आणि बाई ज्या माईकमध्ये बोलत होत्या ती कदाचित इंडक्शन लूप सिस्टम असेल. ओके. या तंत्रज्ञानामुळे काय होतं की वर्गातला बाकीचा गोंगाट बाजूला सारून शिक्षकाचा आवाज थेट प्रत्येक मुलाच्या कानातील श्रवणयंत्रात स्पष्टपणे पोचतो. वा, म्हणजे प्रत्येक मुलाला एक प्रायव्हेट क्रिस्टल क्लिअर ऑडिओ फीड मिळतोय. अगदी. विचार करा, ज्या मुलाने आजपर्यंत अस्पष्ट किंवा क्षीण आवाज ऐकलेत त्याच्या कानावर पहिल्यांदाच इतका स्पष्ट आवाज पडतो. त्याला काय वाटत असेल? हो ना. आणि वत्सला हेच आजीला समजावते. ती सांगते की आवाज ऐकल्याच्या त्या निव्वळ आनंदात ते मूल शिक्षकांच्या ओठांच्या हालचालींकडे पाहायला लागतं आणि तसं बोलण्याचा प्रयत्न करतं. आणि शिकण्याची प्रक्रिया इथून सुरू होते. बरोबर. आणि याचंच प्रात्यक्षिक आजी स्वतःच्या डोळ्यांनी पाहते. हो. जेव्हा ती एका मुलाला बाईंसारखंच हसत हसत बोलताना पाहते तेव्हा तिच्या अंगावर आनंदाची लहर उसळते, असं लेखिका म्हणतात. तो क्षण, तो कथेचा कळस आहे. हो, इतके दिवस तिच्या मनात जी भीती होती, निराशा होती, ती त्या एका दृश्याने पूर्णपणे वितळून जाते. तिला खात्री पटते, तिचा दिगू सुद्धा बोलू शकतो. पण यानंतर जे घडतं ते कथेला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातं. बरोबर. कारण इथून पुढे आजीचा विचार फक्त तिच्या नातवापुरता मर्यादित राहत नाही. तिचा दृष्टिकोन तो पूर्णपणे बदलतो. हो, ती फक्त दिगूला शाळेत दाखल करण्याचा निर्णय घेत नाही, ती वत्सलाला एक असा प्रश्न विचारते जो वत्सलालाही अनपेक्षित असतो. पोरी, माझ्या गावी अशी शाळा काढून देशील? आणि इथे आपल्याला कथेच्या शीर्षकाचं नवा पैलूचं खरं महत्त्व कळतं. अगदी. हा नवा पैलू फक्त आजीच्या व्यक्तिमत्वाचा नाहीये, त्याचे अनेक स्तर आहेत. पहिला नवा पैलू त्या मुलांना मिळतोय ज्यांना आवाजाच्या एका नवीन जगात प्रवेश मिळतोय. बरोबर. दुसरा नवा पैलू वत्सलाच्या आयुष्याला आहे. आणि तिसरा, सर्वात मोठा नवा पैलू म्हणजे आजीच्या व्यक्तिमत्वाचा. हो, वत्सला तिला व्यावहारिक अडचणी सांगते. जागा, पैसा, महागडी यंत्र. आणि त्यावर आजी जे उत्तर देते ते थक्क करणार आहे. ती म्हणते, एक शेत विकलं तर लाखाला जाईल. क्षणभर थांबूया इथे. जी स्त्री कालपर्यंत आपल्या नातवाच्या उपचारासाठी हवालदिल झाली होती, हो, ती आज आपल्या गावातल्या सगळ्या मुलांसाठी स्वतःची लाखमोलाची जमीन विकायला तयार झालीय. हा बदल अविश्वसनीय आहे. खरंच अविश्वसनीय आहे. पण हे मनोवैज्ञानिकदृष्ट्या खूप पटणारं आहे. इथे काय झालंय की आजीच्या वैयक्तिक दुःखाचं सार्वत्रिकीकरण झालंय. सार्वत्रिकीकरण. हो. शाळेत त्या सगळ्या मुलांना पाहून तिला जाणवलं की ही फक्त माझ्या दिगूची समस्या नाही, ही आपल्या सगळ्यांची समस्या आहे. आणि जेव्हा दुःख वैयक्तिक राहत नाही तेव्हा त्यातून एक मोठी कृती जन्माला येते. अगदी. तिचं दुःख हेच तिची ताकद बनलं. आणि तिचा उद्देश किती स्पष्ट आहे पहा. ती फक्त शाळा काढूया असं नाही म्हणत. ती म्हणते, माझ्या गावची मुलं शाळेत जातील, शिकतील, स्वतःच्या पायांवर उभी राहतील. तिच्याकडे एक स्पष्ट दूरदृष्टी आहे, सक्षमीकरणाची. ती फक्त दया दाखवत नाहीये, ती त्या मुलांच्या भविष्याची पायाभरणी करतीये. अगदी बरोबर. तिच्या त्या एका वाक्याने तिची ओळखच बदलते. ती फक्त एक हतबल आजी राहत नाही, तर ती एका सामाजिक क्रांतीची प्रणेती बनते. आणि तिचा हा नवा पैलू पाहून वत्सलाचंही अंतःकरण भरून येतं. हो. कारण एका व्यक्तीमधला एवढा मोठा सकारात्मक बदल पाहणं हा एक विलक्षण अनुभव असतो. आणि कथेचा शेवट खूपच सुंदर आहे. वत्सला आजीला तिच्या आदल्या दिवशीच्या आश्वासनाची आठवण करून देते. आजी, म्हटलं होतं ना उद्या हसत घरी जाल म्हणून? त्यावर आजीचं उत्तर खूप मार्मिक आहे. ती म्हणते, शहरातल्या डॉक्टरकडे निघाले होते, पण तूच मला डॉक्टर भेटलीस. हा शेवट कथेला पूर्णत्व देतो. आजीला तिच्या नातवासाठी फक्त उपचाराचा मार्ग नाही सापडला, तर तिला स्वतःच्या आयुष्याला एक नवीन अर्थ मिळाला, एक नवीन ध्येय मिळालं. आणि सगळ्यात हृदयस्पर्शी गोष्ट म्हणजे आजीला हसताना पाहून दिगूच्या चेहऱ्यावरही हसू उमटतं. जे हसू 5 वर्षांपासून हरवलं होतं ते आता परत आले आहे. हेच या कथेचं खरं यश आहे. या कथेला एक वेगळीच विश्वसनीयता आहे, कारण लेखिका प्रतिभा पाणट यांनी स्वतः अशा शाळेत काम केलं आहे. हो, त्यामुळे शाळेतलं वर्णन, मुलांच्या प्रतिक्रिया, तंत्रज्ञानाचा वापर हे सगळं खूप जिवंत आणि खरं वाटतं.
त्यामुळे ही केवळ एक काल्पनिक कथा राहत नाही. नाही. योग्य वेळी योग्य निदान, योग्य तंत्रज्ञान आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य मार्गदर्शन, यातून किती मोठं परिवर्तन घडू शकतं हा एक अत्यंत महत्त्वाचा संदेश ही कथा देते. आजच्या या चर्चेतून आपण पाहिलं की नवा पैलू हे केवळ एका आजी आणि नातवाची गोष्ट नाही. नाही. ती दुःखाचं रूपांतर शक्तीत कसं करता येतं याची गोष्ट आहे. वैयक्तिक समस्येकडे सामाजिक दृष्टिकोनातून पाहिल्यावर त्यातून किती मोठं काम उभं राहू शकतं याची ही गोष्ट आहे. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जातो. या कथेत आजी जेव्हा शाळेत पोचली तेव्हा तिला तिच्या समस्येची तीव्रता अधिक प्रकर्षाने जाणवली आणि त्यातूनच एक उपाय सापडला. हो. कधीकधी आपण अनेक सामाजिक समस्यांबद्दल ऐकतो, वाचतो, पण त्यापासून एक सुरक्षित अंतर राखून असतो. बरोबर. या कथेमुळे असा प्रश्न पडतो की आपल्या आजूबाजूला अशा कोणत्या समस्या आहेत ज्यांच्यापासून आपण अंतर ठेवून आहोत, आणि जर आपण त्या समस्येच्या थोडं जवळ गेलो तर कदाचित आजीप्रमाणेच आपल्यालाही त्यावर उपाय शोधण्याचा एखादा नवा पैलू सापडू शकेल.